श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत 15 नोव्हेंबर नंतर शनी ग्रह मार्गी होतील, म्हणजेच मार्गस्थ होतील। आणि शनी ग्रह मार्गस्थ झाल्यानंतर कोणत्या 3 राशींना अडचणीचा सामना करावा लागेल किंवा त्यांना घ्यावी लागेल काळजी। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर मित्रांनो बघा की 15 नोव्हेंबर नंतर शनी ग्रह हे मार्गी होत आहे आणि शनी ग्रह जेव्हा मार्गी होतील त्यावेळेस काही राशींना त्याचा शुभ परिणाम होणार आहे आणि काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम होणार आहे किंवा त्यांना काही बाबतीत या अडचणींना सामोरे जावे लागेल किंवा त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे। तर कोणत्या आहेत त्या 3 राशी, चला आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। तर पहिली रास आहे बघा तुळ रास। तर मित्रांनो बघा की 15 नोव्हेंबर नंतर शनी महाराज जेव्हा मार्गी होतील त्यावेळेस तुळ राशीच्या व्यक्तींना काही अडचणींना सामोरे जावे लागेल। म्हणजेच काय की त्यांची आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते किंवा वादविवाद होऊ शकतो। म्हणून मित्रांनो तुळ राशीच्या व्यक्तींनी 15 नोव्हेंबर नंतर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या, आपल्या वरिष्ठांशी वादविवाद टाळा आणि आपल्या नोकरीमध्ये आपल्या कामावर लक्ष ठेवा। राजकारणामध्ये भाग घेऊ नका किंवा कामाच्या ठिकाणी जे राजकारण चालू असतं त्या राजकारणात तुम्ही भाग घेऊ नका आणि आपल्या सहकाऱ्यांशी आपल्या वरिष्ठांशी होणारा जो वादविवाद आहे तो टाळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या रागावर आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा। जर तुमची कमकुवत असेल त्यावेळेस तुम्हाला जर आर्थिक उत्पन्न मिळणार असेल तर तुम्ही बचतीची सवय नक्की लावा आणि अनावश्यक खर्च नक्की टाळा। मित्रांनो त्यानंतर बघूया दुसरी रास म्हणजे धनुरास। धनुराशीच्या व्यक्तींना सुद्धा 15 नोव्हेंबर नंतर शनी महाराज जेव्हा मार्गी होतील त्यावेळेस त्यानंतर थोडंसं अडचणींना सामोरे जावे लागेल। त्यानंतर बघा की आर्थिक अडचण धनुराशीच्या व्यक्तींची निर्माण होऊ शकते। आर्थिक अडचण जर निर्माण झाली तर तुम्हाला काही बाबतीत काळजी घ्यायची आहे। म्हणजेच काय की तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे। मित्रांनो जर तुम्ही अनावश्यक खर्च टाळला तर तुमची बचत होईल आणि तीच केलेली बचत तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे। गुंतवणूक करत असताना तुम्ही काळजी घ्या, तज्ञांचा सल्ला घ्या। जे गुंतवणुकीतील तज्ञ असतील त्या तज्ञांचा सल्ला घ्या। कुटुंबासोबत वादविवाद टाळा, कुटुंबातील वातावरण आनंदात कसे राहील याचा प्रयत्न करा। आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐका, आपल्या जोडीदाराबरोबर तुम्ही वाद घालू नका। आणि त्यानंतर बघा की आपल्या जोडीदार काय म्हणतोय किंवा आपले पती पत्नी जे असतील ते तुमच्यासाठी तुम्हाला काय बोलताय याकडे लक्ष द्या आणि तुमच्या रागावर तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा। कुठेही जात असताना राग अनावर होईल असं काही वागू नका किंवा जर तुमचा राग अनावर होत असेल तर थोडे वेळ शांत राहा आणि मगच निर्णय घ्या। सावधानगिरीने निर्णय घ्या। कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत असताना तो निर्णय शांत डोक्यानेच तुम्ही निर्णय घ्या। त्यानंतरची तिसरी रास आहे बघा मीन रास। मीन राशीला आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे हे पहिले चरण चालू आहे। तर मित्रांनो बघा त्यांनाही काही 15 नोव्हेंबर नंतर शनी महाराज जेव्हा मार्गी होतील त्यावेळेस त्यांना काही अडचण निर्माण होतील। त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते किंवा त्यांचे एखादे काम जर परदेशात जायचं असेल किंवा उच्च शिक्षणासाठी त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे ते कामात थोडेसे अडचण निर्माण होऊ शकतात। परंतु त्यांना सुद्धा आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि तुमचा कोणाशीही वादविवाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। बचतीची सवय लावा, गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका। जर तुमचं आरोग्य तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आरोग्य सांभाळा। त्यानंतर बघा की खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या। तुम्हाला आरोग्याला न चालणारे अन्नपदार्थ सेवन करत असेल तर ते तुम्ही टाळा। म्हणजेच काय की येणारा 15 नोव्हेंबर नंतर थोडीशी तुम्ही काळजी घ्या, तुम्हाला नक्कीच येणारे दिवस हे चांगले जात असतील। आताच आपण बघितलं की 15 नोव्हेंबर नंतर काही राशींना ह्या अडचणींना सामना करावा लागू शकतो। त्यामुळे त्या राशीच्या लोकांनी वादविवाद नक्की टाळा, आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवा आणि तुमच्या रागावर आणि क्रोधावर कंट्रोल ठेवा। तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाईल।
त्या राशी कोणत्या आहेत बघा, की पहिली रास आहे तुळ रास, 2 नंबरची रास आहे धनु रास आणि 3 नंबरची रास आहे मीन रास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा.